महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती पाहिली तर हॉटेल्स बंद होत आहेत. अनेक घरातही गॅस संपत आलाय. लोक इलेक्ट्रिक शेगड्या, चुलीकडे वळलेत. गॅसवर चालणाऱ्या सर्वच गोष्टींना फटका बसतोय. याच कारणांमुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक नुकसान तर होतंय, सोबतच हॉटेल व्यवसायावर चालणारा रोजगार सुद्धा आता मजुरांना मिळत नाही. पुणे, मुंबई, संभाजीनगर येथील शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी खानावळींवर परिणाम झाल्याने गावाकडे निघालेत. गॅस मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या असून त्यामुळे नागरिकांमधून संतापही व्यक्त होतोय आणि चिंताही व्यक्त केली जाते. जिथे जिथे इंधन म्हणून गॅसचा वापर केला जातो त्या सर्वच ठिकाणी फटका बसला असल्याने मोठं नुकसानही होत आहे. बेकरीमध्ये आधी लाकडांवर चालणारी भट्टी वापरली जात होती, मात्र तिथेही काही वर्षांपासून गॅसचा वापर केला जातो, त्यामुळे तिथेही फटका बसला आहे. त्यासोबतच भारतातून होर्मुझ मार्गे होणारी निर्यात, आखाती देशांना पुरवठा केला जाणारा कांदा, शेतमाल, फळं हे सर्व ठप्प झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्येही चिंता आहे. इराण इस्रायलच्या युद्धामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान तर होत आहे, सोबतच शेतीची निर्यात यात घट झाली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडाही जाणवतोय. नाशिकच्या द्राक्षांची निर्यात 50% कमी झाली आहे, तर धाराशिवच्या केळी व्यापाऱ्यांनाही फटका बसलाय आणि दुसरीकडे तिकडून येणारा सुकामेवा हा 75% कमी झाला. त्याचा थेट फटका हा सर्वसामान्यांना बसतोय. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात स्टील हब आहे. मोठ्या प्रमाणावर स्टील उत्पादनं ही जालन्यामध्ये तयार होतात. बाहेरून येणारा कच्चा माल आणि गॅस टंचाईचा फटका स्टील उद्योगालाही बसला असून स्टीलच्या किमतींमध्येही मोठी वाढ झालेली आहे. आखाती देशातून येणारा LNG यामुळे खत निर्मितीवरही परिणाम झाला आहे. युरिया खत तयार करण्यासाठी LNG हा महत्त्वाचा कच्चा माल आणि ऊर्जा स्रोत मानला जातो. या गॅसपासून अमोनिया हा वायू तयार केला जातो आणि त्यापासूनच युरिया खत बनवलं जातं. त्यामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला तर खत उत्पादनावरही थेट परिणाम होतो. त्यामुळे खताच्या किमतीतही भविष्यात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. फटाका उद्योगालाही या सर्व परिस्थितीचा फटका बसला आहे असं तज्ज्ञ सांगतात. गॅस टंचाईचा परिणाम स्मशानभूमीवर सुद्धा महाराष्ट्रात दिसून येतोय. आता सध्याची युद्धाची परिस्थिती जर पाहिली तर युद्धाची तीव्रता कमी होताना दिसत नाहीये. इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले हे सुरूच आहेत. इराणकडूनही प्रतिहल्ले हे इस्रायलवर आणि अमेरिकेच्या आखाती देशांमध्ये असलेल्या तळांवर केले जात आहेत. त्यामुळे युद्ध संपणार अशी शक्यता वर्तवली जात असताना ते अधिक चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे गॅसचा स्टॉक असो वा इतर गोष्टी या पुढच्या 2 दिवसात परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. कारण की अनेक हॉटेल्सवाले असंच सांगतात की आमच्याकडे 2-3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा स्टॉक आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात युद्ध थांबतं का किंवा भारतात येणारा माल आणि जाणारा माल याची वाहतूक सुरळीत होते का, त्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र आर्थिक नुकसानीचं आणि गॅसचं ओढवलेलं संकट हे अधिक वाढतं की पुढच्या 2 दिवसात काहीतरी घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि कोणाशी महाराष्ट्रावर उद्भवलेली परिस्थिती आणि युद्ध याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.